नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीच्या मिळवण्याच्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओची लिंक किंवा या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणीही शिक्षक भरतीच्या अपडेट्सपासून अधिकृत माहितीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण अनेक लोकांनी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो गैरसमज पसरवलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी हा गैरसमज पसरवल्याच्या कारणाने अनेकांनी मला या ठिकाणी विचारणा करत आहेत की सर नेमकं भरती प्रक्रिया काय? पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीच्या जाहिराती सुरू आहेत. आज त्या जाहिराती अपलोड करण्याच्या अनुषंगाने दिलेला त्या आस्थापनाचा हा शेवटचा दिवस आहे. पुढे काय? मुदतवाढ मिळणार आहे का? नेमकं भरती प्रक्रियेला किती वेळ लागणार आहे? अजून किती कालावधी जाणार आहे? तर या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी आज होते भरती, उद्या होते, या महिन्यात होते, अशा बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत त्या काल्पनिक त्या सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला उपाय नाही आहे, कारण त्यांचा त्यांचा बुद्धीचा भाग आहे, त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे. ज्यांची जेवढी कुवत तेवढंच त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात, अपडेट्स देण्याचा. पण ज्यांनी त्यांना आपापल्या पद्धतीनं जे आहे भरती प्रक्रियेला हातभार लावत आहे, भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये होण्याच्या अनुषंगाने जो आहे पाठपुरावा करत आहे. तर आता थोड्या वेळापूर्वी अधिकारी वर्गांशी जो काही मी पाठपुरावा केला आहे त्या अनुषंगाने जी काही आहे ती माहिती तुम्हाला देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून एक जी काही अपडेट आहे ते देण्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे. तर शिक्षक भरतीच्या जाहिराती आत्तापर्यंत किती अपलोड झाल्यात याचं उत्तर जे आहे ते बऱ्याचपैकी खाजगी आस्थापनांनी चांगला प्रतिसाद दिला. अधिकारी वर्गांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले जी काही अपडेट आहे ते अशा पद्धतीची आहे की मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद आहे तो खाजगी आस्थापनाचा आहे. मात्र आज शेवटचा दिवस असल्याकारणाने आणि काल जी काही बैठक आहे ऑनलाईन व्ही-सी, त्या व्ही-सीच्या माध्यमातून दिलेल्या सूचना आणि आज तात्काळ जे आहे ज्या आस्थापनाला आपल्या जाहिराती अपलोड करायच्या आहेत त्या आस्थापनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आज 10 वाजता प्रत्येक आस्थापनाला त्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सगळ्या आस्थापनाला अतिशय तातडीच्या सूचना देऊन अतिशय तातडीनं आपल्या ज्या काही जाहिराती अपलोड करताना किंवा पवित्र पोर्टलला ज्यांनी नोंदणी केली खाजगी आस्थापनांनी, त्यांच्या जाहिराती जर अप्रूव्ह झाल्या नसेल किंवा मग रोस्टरमध्ये काही जरी तफावत असेल जागेच्या अनुषंगाने काही त्रुट्या आढळून आल्या असतील, तर अशा सगळ्या आस्थापनाला ईओ स्तरावर वैयक्तिक लॉग इनवर त्यांच्या ॲप्रूव्ह करण्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ आज 10 वाजता जे आहे ते बोलवलेलं होतं. स्वतः शिक्षणाधिकारी प्रत्येक आस्थापनामध्ये स्वतः शिक्षणाधिकारी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या जाहिराती जर काही छोट्या मोठ्या त्रुट्या असतील तर त्या दूर करून अपलोड करून घ्यायच्या असल्याकारणाने आज सायंकाळपर्यंत पूर्ण राज्यभरातील जी परिस्थिती आहे, किती जागा अपलोड होतील, किती आस्थापना पवित्र पोर्टल आपल्या जाहिराती नोंदल्या जातील, किती नोंदवणार आहेत किंवा नोंदली जातील, याची जी काही डिटेल्स आहेत त्या आज सायंकाळपर्यंत अधिकारी वर्गाकडून आपल्याला कळणार असल्याकारणाने, कारण आज प्रचंड मोठ्या प्रमाणात गती येणार आहे. कारण आत्तापर्यंत म्हणजे कसं परीक्षा एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा असली की जास्त काळ असला की अभ्यास कमी होतो. मात्र परीक्षा अंतिम टप्प्यात आली की जसं विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होतो, अगदी त्या पद्धतीनं ह्या जाहिराती अपलोड करताना खाजगी आस्थापनांच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालीला आज गती येऊ शकते. इतर दिवस गती आली नाही. मात्र आज मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे जाहिराती अपलोड होतील. आणि आता तुमच्या सगळ्या मनातल्या जो काही प्रश्न आहे, सर मग मुदतवाढ मिळेल का? तर मित्रांनो, अधिकारी वर्गांकडून मिळालेल्या माहितीनुसार होय, नक्कीच 1 किंवा 2 आठवड्याची जी मुदतवाढ आहे ते आज सायंकाळपर्यंत पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही मुदतवाढ नक्कीच आता अनेकांना वाटेल सर मग दप्तर दिरंगाईची कारवाई केली पाहिजे अधिकाऱ्यांवर, हे ते मग बऱ्याच गोष्टी यांनी वेळेत कामं करायला पाहिजे, करत नाही आहेत. हे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत. नक्कीच माझ्याही मनातले प्रश्न आहेत. कारण अतिशय वेगवान जर काम करायचं असेल, मनामध्ये जर तीव्र इच्छा असेल, तर खरंच या कामाला जाहिराती अपलोड करण्याच्या अनुषंगाने गती आली असती. पण त्या गोष्टी ज्या आहेत ते मी तुला मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी जी परिस्थिती आहे ते नक्कीच आहे. आणि
राज्याची शिक्षण क्षेत्रातली जी काही एकंदरीत आजची सद्यस्थिती कामगिरी जर बघितली तर सध्याला झिरो कामगिरी म्हणायला काही हरकत नाही. कारण बहुचर्चित हा राज्याच्या शिक्षण विभागाचा विषय जो आहे, तो राज्याच्या किंवा देशाच्या पटलावर एकदम बदनामीचा म्हणून आलेला आहे. त्यामुळं सध्या पूर्ण देशाचं लक्ष राज्याच्या शिक्षण क्षेत्रावर आहे. त्यामुळं नक्कीच या गोष्टी अतिशय प्रगतीपथावर होणं अपेक्षित आहे. अतिशय गतिशील असणं अपेक्षित आहे. नक्कीच शिक्षण विभाग पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वर्ग याचा फॉलो जे आहे ते अतिशय गतीने घेतोय. मात्र काही जे काही कामचुकार काही किंवा कुचकामी असलेली ही संस्था चालकांची जात जी आहे ते मुद्दाम याला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते. मात्र जास्त दिवस हे होऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती अपलोड होणं अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात त्या जागा अपलोड होतील असं आपण नक्कीच आज सायंकाळपर्यंत गृहीत धरू. आणि जे काही अपडेट्स आहे संध्याकाळी किंवा नेमकं किती जागा अपलोड झाल्यात या अनुषंगानं संध्याकाळी लाईव्ह करू किंवा जशी मला माहिती मिळेल तेव्हा मी नक्की तुम्हाला लाईव्ह करतो. पण तुर्तास अधिकारी वर्गाकडून मिळालेली माहिती अशी की नक्कीच पवित्र पोर्टलच्या जाहिराती अपलोड करण्याच्या अनुषंगाने जी आहे ते 1 किंवा 2 आठवड्याची जी आहे ते मुदतवाढ 100% त्या ठिकाणी आज सायंकाळी उशिरापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे. एवढं तुर्तास सांगतोय. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करा. आणि भरती प्रक्रियेला अजून थोडासा विलंब आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, यापूर्वीही सांगितलं की भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत होईल. अनेकांनी म्हटलं की शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा म्हटलं 2 महिन्यात होतील. तेव्हासुद्धा सांगितलं की होत नसते. कारण या भरती प्रक्रियेचा आम्हाला अभ्यास आहे, तांत्रिक गोष्टीचा आम्हाला अभ्यास आहे. त्याच्यामध्ये अजून काही तांत्रिक बाबी जरी इन्क्लूड झाल्या जसं की शिक्षकांच्या बदल्या आहेत, त्या जर झाल्या तर निश्चितच भरती प्रक्रियेला थोडासा अजून विलंब होऊ शकतो. मात्र जेवढा विलंब होईल तेवढा मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होईल एवढं निश्चित सांगतो. आणि होणारा विलंब हा चुकीचा आहे. होणारा विलंब हा नक्कीच त्या ठिकाणी योग्य नाही आहे एवढं नक्की सांगतो तुम्हाला. आणि जर झाला तर जाहिरातीच्या अपलोड करण्याच्या अनुषंगाने होणारा विलंब हा फायद्याचा असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय त्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. आणि जागा जास्त येऊनही शेवटी मर्यादित प्राधान्यक्रम असल्यामुळे तुम्ही कितीही जरी जागा आल्या तर 100 जागेलाच पात्र आहेत. आणि याच्यामध्ये निर्णायक ठरणार आहे तुमचा प्राधान्यक्रम. आणि याच प्राधान्यक्रम कसे द्यायचे, निर्णायक प्राधान्यक्रम तुमची नोकरी त्या ठिकाणी गमावू शकते त्यामुळं किंवा नोकरी मिळू शकते अशा पद्धतीचं जोखीम असणार हे प्राधान्यक्रम. नक्कीच तुम्हाला कशा पद्धतीनं प्राधान्यक्रम द्यावेत या अनुषंगाने महाटीचर संदीप कांबळे या प्लॅटफॉर्मवर प्ले स्टोअरवर जो काही ॲप आहे त्या ठिकाणी समुपदेशन बॅच जी आहे त्याच्यावर 50% आपण ऑफ ठेवलेली आहे. ती लवकरच आपण चालू करतो. ज्यांना जॉईन करायची त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पहिली जी काही कमेंट्स असेल त्याच्यामध्ये लिंक असेल चॅनलची, त्याच्यामध्ये लिंक असेल त्या प्ले स्टोअर ॲपची, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा तो ॲप आणि काउन्सिलिंग बॅच जी आहे ती परचेस करा. आणि नक्की मला कळवा. त्या ठिकाणी तुमचा 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास थांबतो. याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तर मनामध्ये काही जे काही प्रश्न असतील ते कमेंट्स करा. नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. थांबतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होऊ द्या.